त्याचप्रमाणे राजूर नगरपालिकेला हा शासनाकडून 30 लाख रुपयाचा GCP भेटला होता आणि हा 30 लाख रुपये GCP आपण संपूर्ण अवस्था पाहत होता। राजूर नगरपालिकेने जी काही कामं होतात तो वापरण्यासाठी शासनाने 30 लाख रुपये खर्चून हा नगरपालिकेला GCP दिला होता, परंतु हे 30 लाख रुपयाचा गैरवापर किंवा कसा धुळकात पडलेला आहे याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे या GCPची अवस्था पाहू शकता। ह्या GCP का पडला बंद अवस्था असं आम्ही चौकशी केली असता या टायरचे जे आहे हा बदलायला पैसे नाही नगरपालिके, कारण काय झालेलं आहे या GCPचा टायर बदलण्यासाठी नगरपालिकेकडे पैसे नाही आहे म्हणून हा GCP असा धूळखात पडलेला आहे। जर नगरपालिकेकडे टायर बदलायला पैसे नसेल तर या नगरपालिकेची काय अवस्था असेल आणि काय लायकी आहे याच्यावर ह्या GCPवर करतो। त्याचप्रमाणे हा GCP बंद असण्यामागचे कारण या ठिकाणी ठेकेदारांच्या GCP चालवले जातात आणि नगरपालिकेचा GCP असा बंद ठेवला जातो। या अर्थातच या ठिकाणी नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची आणि इथल्या काही ठेकेदार काही पुढाऱ्यांची टक्केवारी मिळून कामं चालतात आणि सर्व जे काही कचरा गाड्या असतील त्यामध्ये टक्केवारी आणि या GCP सुद्धा प्रायव्हेट चालवतात त्याच्यातही टक्केवारी भेटते। म्हणून ह्या शासनाने दिलेल्या गाड्या या तुम्ही पाहू शकता सगळ्या गाड्या जे काय आहेत त्या बंद आणि धुळखात पडलेल्या आहेत।